सोलापूरच्या शास्त्रीनगर येथील राम मंदिर पाठीमागे असलेल्या नागरिकांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे। या ठिकाणी उघड्या गटारी, अस्वच्छता असल्याने मच्छरांचा मोठा उपद्रव नागरिकांना होत असून घंटागाडी देखील वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। पालिका प्रशासनाने आमच्या नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली। बोलो ताई हमने बहुत गंदा है यहाँ, बहुत हमारे बच्चे सब गिर रही, हमारे बीमार आ रही। ये ताई करे तो अच्छा होता। तो ताई से रिक्वेस्ट कर रहे हैं आपके ताई आको जरा यहाँ ध्यान दे। हाँ ताई आको यहाँ ध्यान दो। देखो मेंबर कौन आते कि नहीं? नहीं आते मेंबर नहीं आते। क्या नहीं ताई मेंबर के नाम भी नहीं मालूम, 5 साल हुआ नहीं मालूम। हाँ, तो बच्चों का बहुत बड़ा प्रॉब्लम है। और ये जो कचरा है यहाँ, पूरा पब्लिक लाकर कचरा यहाँ डालते हैं। हाँ, ये राम मंदिर के पीछे जगह है। राम मंदिर के पीछे जगह है। वो बात होते है, बीमारी पड़ रहे बच्चे हमारे। यहाँ फूल हमेशा भरती, यहाँ सब जन कचरा सटते। इधर हमारे आजू बाजू रहने वालों को बहुत ही तकलीफ हो रही। हमारे बच्चे बीमार पड़ रहे। हाँ, यहाँ मच्छर बहुत हो रहे, कचरा हो रहे, लोग नहीं सुनते। कचरे की गाड़ी भी रोज नहीं आ रही। घंटा गाड़ी नहीं आती रोज नहीं, दिन छोड़ के दिन आती। ये तुम्हारे हाथ में कचरा है तो मतलब अभी फेंकेंगे क्या इसको? नहीं फेंकेंगे यार, नहीं वैसा रखकर छोड़ते। गाड़ी कब आए तो दब सड़ते। बहुत मच्छर हो रहे। इधर ये फूल बनाने को बोलने का है ताई को रिक्वेस्ट कर रहे हैं। इधर हमारा राम मंदिर के पीछे जरा व्यवस्था करने को बोल रहे हैं। ये एरिया पूरा राम मंदिर के पीछे का है। ये बाजू में भिंत है राम मंदिर की। राम मंदिर का भिंत है। हाँ, तो तुम्हारा प्रॉब्लम ये बच्चे यहाँ गिर रहे हैं, इसके बच्चे गिर रहे हैं, बहुत ही गंदा कर रहे हैं। ये खुला रहने के वास्ते बहुत गंदा कर रहे लोग। और कचरा भी लाके सटते इधर। हमारे आजू बाजू बहुत ही तकलीफ हो रहा है। रात में लेखा को सड़ते 10 बजे 11 बजे। कौन देखने बैठी? कौन देखते? दिन को बोलते। ये नाली खुला रहने की वजह से तकलीफ है तुमको। अगर यहाँ पाइप डाल को दिए तो कौन कचरा नहीं फेंकने वाले। हाँ, पाईप डालून सब मुश्किल। महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी कळकळीची विनंती आहे। राम मंदिरच्या पाठीमागे आम्ही राहतो, सगळे गरीब गोर राहतात, ते सगळे करून खाणारे आहेत। त्यामुळे आमच्याकडं पावसाचं पाणी, लाईट नाहीये, चेंबर भरून चाललेत, घंटागाडी येत नाहीत। ज्याच्याकडून ज्यांनी पैसे देतात त्यांचाच कचरा उचलून घेऊन जातात। बाकीच्यांनी ज्याच्याकडे द्यायला पैसे नाही कचरा घंटागाडीवाल्यांना, त्यांचा कचरा कोण उचलून नेणार? तो कचरा इथे चेंबर मध्ये बायका टाकून जाते, त्यामुळे त्याचा आम्हाला खूप त्रास होतोय। इथं वयस्कर लोक राहतात, त्या लोकांना दवाखान्याला वगैरे पैसे नसतात, त्यांच्याकडे करून खाणारे लोक आहेत का? महानगरपालिकेचे MIDC ला काम करून खाणाऱ्या लोकांनी त्यांना पैसे कुठून घालावे? त्यामुळं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आमच्या शास्त्रीनगर एरियामध्ये एक फेरी मारून किंवा एक तपासणी शिबिर ठेवून आमची विनंती तेवढी मान्य करावी, हीच कळकळीची विनंती। प्रणितीताई शिंदे आमदार आहेत म्हणून राम मंदिरला पण फंडिंग पण केलेलं आहे। त्याच्या पाठीमागं मोठाच नाला आहे, त्या नाल्यावरच्या फरशा वगैरे सगळं फुटल्यात। त्या फरशा घालून 2 पोरं पडले, त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागलं। त्याचा खर्च कोण देणार? इथं सगळे करून खाणारे लोक आहेत, ते लोकांचं दवाखान्याचं कर्ज त्यांना परवडत नाही। त्यामुळे आम्हाला इथं पाईपलाईन पाहिजे, लाईट पाहिजे। तुमची समस्या मोठी आहे, म्हणजे इथं समस्या मोठी आहे आमची। आणि कोण महानगरपालिकेचे अधिकारी कोणी लक्ष देत नाही, कोणी आले नाही। तुमची रिक्वेस्ट आहे, जे आमदार आहे प्रणितीताई शिंदे, त्यांनी एकदा येऊन इथं व्हिजिट करावं आणि आमची समस्या लवकरात लवकर सोडवा।